व्यापारी निर्यातदार सगळ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। नक्की शुल्क लावण्यामागची काय भूमिका केंद्राची होती? कालचा जो निर्णय आलेला आहे याच्यामध्ये एक स्पष्टता अशी आहे की निर्यात बंदी झालेली नाही आहे। काही ठिकाणी असा प्रचार होतोय की निर्यातच बंद झाली। बघा, देशाला दोन्ही दृष्टीने बघायचं असतं, डिमांड अँड सप्लाय। जेव्हा डिमांड होते तेव्हा ती सप्लाय पण पूर्णतः झाली पाहिजे। आत्ता जी मागणी आहे डोमेस्टिकसाठीची कांद्याची, त्या मागणीसाठी आपल्या इथून जाणारा कांदा हा थोडाफार कमी प्रमाणात पुरतो आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा निर्णय घेत असताना माझी एवढीच विनंती आहे की ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आणि घेणाऱ्याचा म्हणजे ह्या दोघांचाही विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की तुम्ही बाहेर एक्सपोर्ट करू शकणार नाही, कांदा इथे आपल्या राज्यात इतर राज्यात तुम्ही विकू शकता। याचबरोबर जेव्हा शेतकरी अडचणीत होते, जेव्हा कांद्याचे दर कमी झाले होते, तेव्हा नाफेडने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कांदा खरेदी पण केला। हा जवळपास मागच्या वर्षी बघितला तर 2.5 लाख मेट्रिक टन केला, जो याच्यापूर्वी कधीच केला नव्हता। जवळपास 350 कोटींचा कांदा खरेदी झाला। ह्या वर्षी पण आम्ही मागणी केली, 2.5 लाखाचं प्रमाण वाढून 3 लाख मेट्रिक टनची खरेदी झाली। ती संपल्यानंतर सुद्धा आम्ही पुन्हा विनंती केली की अजूनही आम्हाला गरज आहे, कांद्याचं मागणी आहे। तर त्यानुसार त्यांनी परवाच निर्णय झाला आणि 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेड अजून खरेदी करणार। परंतु जशी अवस्था काही दिवसात झाली की टोमॅटोचे भाव अचानक वाढून गेले आणि काही राज्यांमध्ये तुटवडा झाला। अशा बाबतीत कुठेतरी सरकारला निर्णय घ्यावा लागतो। तशीच परिस्थिती भविष्यात कांद्याची जर झाली तर त्यासाठी स्टॉक आपल्याकडे असला पाहिजे, म्हणून नाफेडच्या माध्यमातून तो स्टॉकही होतोय, त्या माध्यमातून चांगला दरही मिळतोय। परंतु आपल्या देशातल्या लोकांची काळजी आधी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या देशात डोमेस्टिक एक्सपोर्ट इथे करा तुम्ही, परंतु बाहेरच्या देशांमध्ये ज्या वेळेला तुम्हाला द्यावं लागेल त्यासाठीचा हा निर्णय आहे। आणि मला वाटतं जर आपल्या देशामध्ये डिमांड असेल तर इथे कुठल्याही भावावर परिणाम होणार नाही। माझी विनंती आहे सगळ्यांना की तुमच्या भावना मी लक्षात घेतल्या आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप शेतकऱ्यांचे फोन आलेत आणि त्यामुळे मी सुद्धा आज पत्रव्यवहार करते आहे। माननीय पियुष गोयल यांना मी पण पत्र लिहिते आहे आणि या निर्णयाचा सुद्धा फेरविचार करण्यात यावा याचं सुद्धा मी विनंतीचं पत्र देते। मला वाटतं याच्यावर काय निर्णय होईल तो सरकार नक्की घेईल। अनेक ठिकाणी नाफेडचा विषय जो आहे तो नाफेड त्या राज्यांमध्ये जसं डिमांड येईल तसा तो पोचवत असतो आणि आत्तासुद्धा नाफेड परत 2 लाख खरेदी करणार आहे, 2 लाख मेट्रिक टन एक्स्ट्रा। आत्ता नाफेडचा जवळपास 3 लाख मेट्रिक टनची खरेदी पूर्ण झालेली आहे आणि ती जशी जशी डिमांड येईल इतर राज्यांमधनं तसा तो पुरवठा होईल। परंतु याच्यामध्येच सरकार मदतीचा हात शेतकऱ्यांनाही कायम देत आलेली आहे। जेव्हा अडचणी होती तेव्हा राज्य सरकारने देखील 350 रुपयेचं अनुदान पण दिलेलं आहे। कांद्याच्या बाबतीत दोन्ही सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी सातत्याने मदतच केलेली आहे आणि जवळपास आत्ताचा माझ्याकडे एक आकडा आलेला आहे की ह्या वर्षी जी आमची खरेदी झाली, NCCFने जवळपास 1.5 लाख मेट्रिक टन खरेदी केली आहे आणि नाफेडने 1.5 लाख म्हणजे टोटल 3 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे। तर तीनचा जो हिशोब आलेला आहे तो जवळपास 500 कोटींचा हिशोब आहे। आत्ता 500 कोटींचा कांदा खरेदी झाला आहे, मागच्या वर्षी 350 कोटींचा झाला आहे। शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी निर्णय घेतला आहे, परंतु दोन्ही बाजू बघाव्या लागतात। डिमांड सप्लाय अचानक तुटवडा भासू नये आणि आपला इथला असलेला अवेलेबल कांदा बाहेर निघून जाईल आणि मग आपण निर्णय घेणार का? त्याच्यामुळे इथली पण बाजू समजून सरकारला निर्णय घ्यावे लागतात। परंतु याच्यावर शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की व्यथित न होता आपण हा रेट जो आहे तो तरी कायम राहील ही माझी आशा आहे। ताई, गडकरींना तुम्ही इंडियामध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू असं खासदार विनायक राऊत यांनी आता खुली ऑफर हिंगोलीमध्ये दिली, काय सांगाल? वेगळा विषय हा माझा विषय नाही आहे, त्याच्यामुळे आमचे प्रवक्ते बोलतील। आणि ताई, खरं तर नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यात तुमच्याच आईच्या याची बोथ सोनसाखळी चोरून नेली आहे। बघा, अजून एक खूप वाईट वाटतं की
म्हणजे एका दृष्टीने आपण पुढच्या पिढीला चांगलं पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनही कुठेतरी असे प्रकार होत आहेत, सोनसाखळी चोरीला जाणं आणि त्यातही वृद्ध महिला असेल किंवा एक महिला असेल, तर मला वाटतं कुठेतरी ही गुन्हेगारी रोखण्यासाठी नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्सप्रमाणे कामही चालू आहे. परंतु कुठेतरी मला आता हाही मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या काळात अशा गुन्हेगारांना मात्र आम्ही सोडणार नाही. आज न उद्या ते पकडलेच जाणार आहे एवढा तर विश्वास नक्कीच आहे. कारण हे सरकार जे आहे यांचं पूर्ण लक्ष आहे, आज न उद्या तर हे सापडणारच आहेत चोर. तुमच्या माध्यमातून मी समोरच स्पष्ट करून देते की माझा विश्वास आहे राज्य सरकार आणि त्यांची पूर्ण टीम या विषयात लक्ष पण घालते. जिथे जिथे अशा घटना होतात, याच्यापूर्वी देखील अशा घटना घडल्या तर बऱ्याचशा ठिकाणची हे पकडलेली आहेत, गुन्हेगार पकडलेले आहेत. परंतु एकीकडे जर महिलांच्या बाबतीत अशी हे होत असेल तर महिलांनी पण सतर्क राहावं आणि खास करून ह्या अशा भागांमध्ये ज्या भागांमध्ये सहज महिला वावरत असतात तिथे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की जी कालची घटना घडली ती संध्याकाळच्या वेळेस घडली आणि अचानक घडल्यामुळे लक्षात पण आलं नाही की नेमकं काय. त्यांनी थांबून रस्ता द्यावा म्हणून त्या थांबल्या, समोर रस्ता होता आणि पुढचा व्यक्ती आला मोटरसायकलवर, त्यांना असं वाटलं की क्रॉस करून जातील म्हणून त्या थांबून राहिल्या त्यांना देण्यासाठी रस्ता. परंतु दुर्दैव आहे, परंतु या चोरीचा छडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या घटनेबद्दल सुप्रिया सुळेंनी देखील ट्विट केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठेतरी कांद्याला चांगला भाव मिळत होता, काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे कांद्याचं नुकसान झालं होतं, आता कांद्याला चांगला भाव मिळतो, त्याचाच हा निर्णय झाल्याने आता दर पडतील, शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी भीती आहे. नाही बघा, दोन्ही बाजूने तुम्ही बघितलं पाहिजे. परत एकदा डिमांड सप्लायवर सरकारला निर्णय घ्यावे लागतात. जेव्हा इथे प्रचंड प्रमाणात उत्पन्न होतं, जेव्हा चांगला रेट असतो तेव्हा सरकार एक्सपोर्ट खुली करतं. मला आठवतं की मी खासदार झाल्यापासून निर्यात खुली आहे, ती खुलीच आहे. सरकारने कधीच ती बंद केली नाही आणि आतासुद्धा ती बंद नाही केलेली. परंतु इथे पुरला पाहिजे कांदा, ही पण सरकारला काळजी घ्यावी लागते. इथे पण कांदा पुरला पाहिजे आणि इथल्या लोकांना जर पुरला नाही आणि उद्या उठून अशी वेळ आली की मग कांदा बाहेरून आयात करणार का? व त्याच्या आधीच हा निर्णय आहे की इथल्या लोकांचा विचार करता, डिमांड सप्लायचा विचार करता आणि पार्लमेंटमध्ये विरोधकसुद्धा तुटून पडतात की महागाई झाली आहे, कांदा महाग झाला आहे. जर विरोधक असंही बोलतात तर मग हा निर्णय जर देशातल्याच लोकांसाठी घेतलेला आहे, याच्यामध्ये फक्त मी एक सांगू इच्छिते की हा भाव पाडण्यासाठीचा निर्णय नाही आहे. हा शेतकऱ्यांनी याच्यामधनं एक विषय नेमका समजून घ्यावा की याच्यामध्ये भाव हे जे आहेत त्याच्यामध्ये फार फरक पडणार नाही आहे. परंतु इथल्या लोकांची डिमांड आल्यावर पण तो कांदा पुरला पाहिजे म्हणून हा निर्णय झाला आहे. एकीकडे तुम्ही असं म्हणत असताना दुसरीकडे शेतकरी व्यापारी यासोबतच निर्यातदार देखील गोष्टींचा विचार न करता निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठेतरी हा जो दर होता हा 22 रुपयांवरती आलेला होता. अपेक्षेपेक्षा जर 30 रुपयांपर्यंत गेला असतं तेव्हा जर घेतलं होतं तर तेव्हा ठीक होतं. मात्र हा खूप लवकर घेण्यात आलेला आहे, कोणाला विश्वासात घेतलं नाही. आणि जर असंच राहिलं तर म्हणजे पाकिस्तानचा कांदा का इतर देश घेणार नाही, तो स्वस्त असं देखील प्रश्न उपस्थित होतो. नाही बघा, इतर देशांचं जेव्हा आपण उदाहरण बघतो तर आत्ताच अशी परिस्थिती आहे की तिथे राशनपासूनची दुरावस्था झालेली आहे. म्हणजे तिथल्या जर देशांचं उदाहरण बघितलं तर आज तिथल्या सरकारने तिथे राशन देण्यासाठी सुद्धा कुठला पुढाकार घेतला नाही आहे. श्रीलंकेसारख्या ठिकाणी आपण मदत करतो आहे, बांगलादेशसारख्या ठिकाणी आपण मदत करतो आहे. परंतु आपल्या देशामध्ये जर आपल्याला घेणारा उपभोक्ता आणि निर्माता यांचा दोघांचाही विचार जेव्हा करावा लागतो, 140 कोटी जनतेचा जेव्हा विचार करावा लागतो, तर याच्यामध्ये बॅलन्स करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारची राहिली. परंतु याच्यामध्ये मी तेच सांगते एकदा की जर आपल्याचकडे जर हे पुरवठा कमी पडतो आहे तर कुठेतरी एक्सपोर्ट न होता इथल्या लोकांसाठी तो अवेलेबल राहावा. आणि याच्यामुळे मी तर ही पण या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की गरज पडल्यास आम्ही अजून नाफेडने खरेदी करावी यासाठी मागणी करू. नाफेडने मागणी करावी याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पत्र लिहू, पुन्हा एकदा आम्ही मंत्री महोदयांशी बोलू. परंतु इथला डिमांड सप्लाय पूर्ण जर होत नसेल, माझ्याच देशातल्या लोकांना कांदा अवेलेबल झाला नाही, तर याला जबाबदार कोण? तिथेही शेवटी केंद्र सरकारलाच रिस्पॉन्सिबल ठरवलं जाईल. आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यामध्ये इथल्या लोकांचा विचार आधी केला जातो आणि मग आपल्याला आपलं पुरून जर पुढे जात असेल तर आपण एक्सपोर्टमध्ये निर्णय घेत असतो. पण ताई, नाफेडकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे लक्षात. बघा, ह्या घटना कुठल्याही सरकारला काही आनंद होत नसतो अशा प्रकारच्या घटना घडल्यावर.
आणि अशा घटना फक्त अशा घडल्यावर मग त्याच्यावर ट्विट करणं किंवा त्याच्यावर गृहमंत्र्यांना सांगणं, आमच्या गृहमंत्र्याचं लक्ष आहेच. अशा अनेक घटनांचा शोधही लावलेला आहे, असे अनेक तपासही लावलेले आहेत आणि माझा विश्वास आहे माझं राज्य सरकार चांगलं काम करतं आहे. आमचा विश्वास आहे आणि तो सार्थ ठरवू. परंतु हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठेतरी आपणही काळजीने राहावं, ही पण माझी विनंती आहे. ताई, पूर्वी कांद्यावर निर्यात शुल्क किती आहे? कारण की आता कांद्यावर निर्यात शुल्क हा 40% आहे. तर पूर्वी किती होतं आणि हे कधीपासून लागू केलं? बघा, 2019लाच आधी निर्यात बंदी होती, परंतु जसं प्रोडक्शन वाढलं, काही काळासाठी तेव्हा निर्यात बंदी होती. जसं प्रोडक्शन वाढलं, चांगलं उत्पन्न यायला लागलं, तेव्हा आम्ही पण विनंती केली होती. तेव्हा देखील केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल, माननीय अमितभाई शाह यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निर्यात खुली केली. आणि ती निर्यात खुली करत असताना कुठल्याही प्रकारचं कर आकारणी केली नव्हती. 0% म्हणजे तुम्ही निर्यात शुल्क विना ती निर्यात होती आणि ती जवळपास प्रोडक्शन चांगलं होतं, मागणी होती आणि बाकीच्या अन्य देशांमधूनही मागणी होती. त्याच्यामुळे ही खुलीच होती निर्यात आणि आत्ताही आहे. आत्ताही खुली आहे, फक्त आत्ता इथला आपला डिमांड वाढतो आहे तो लक्षात घेऊन कुठेतरी याच्यावर आता निर्यात शुल्क लावण्यात आले. डोळ्यांची साथ वाढलेली आहे, जे ड्रॉप आहे ते आता सर्वत्र जाणू लागलेलं आहे. आपण म्हणालात तसं डोळ्यांची साथ असेल किंवा साथरोग इतर पण आहेत, त्यांची या काळामध्ये विशेष करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स दिल्या असतात राज्यांना आणि त्या विभागामार्फत ही स्क्रीनिंग पण केली जाते. परंतु राज्यांनीसुद्धा ती व्यवस्था केलेली आहे आणि ते औषधं असतील किंवा त्या टेस्ट असतील, लॅब टेस्ट असतील, ते अवेलेबल करून दिलेले आहेत. असं कुठलं एखादं उदाहरण असेल तर आपण कृपया मला देऊ शकतात, कारण आम्ही जी माहिती घेतो त्याच्यामध्ये लॅब टेस्ट आणि त्याचबरोबर ती ट्रीटमेंट मेडिसिन अवेलेबल आहेत. थँक्यू. ओके.